या पुढच्या टप्प्यावर मला तुम्हाला विचारायचं आहे, या सगळ्या प्रवासामध्ये आजोबा अशी कुठली गोष्ट आहे का की जी तुम्ही आजींना सांगितलीच नाही, किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्यांना वाईट वाटेल किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्यांना उगाच तणाव नको, टेन्शन नको, अशी कुठली गोष्ट मनाच्या कोपऱ्यात तुम्ही ठेवून दिली का? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. सगळं सांगायचं. हो, सगळं जे जे काय आहे ते. एवढंच नव्हे, माझी प्रत्येक गोष्ट यांना सगळी कळलेली आहे. पण त्यावेळेला दोघेच मुंबई तरी दाखवली का आजीला? काही काही जे जे ज्या ज्या ठिकाणी जमलं तेवढं दाखवलं. तुम्हाला आता सांगायला एक अगदी स्पष्टपणाने सांगतो की आमचा मुष्कळ मुक्काम पुण्याला होता. हां, पर्वती दाखवायची राहील. राग मानू नका, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती त्या परिस्थितीला त्यावेळेला जे होतं ते मी स्वतः पर्वती दाखवली नाही. आणि ते मला अजूनही जास्त. पण एकदा घेऊन जा आजींना, आजोबा. एकदा तुम्ही सगळी लेकरं सकाळी निघा पाहिजे तर, पण एकदा पर्वती दाखवून आणावं, कारण त्यांना ती राहिलेली गोष्ट आहे. नाही, पण स्वाभाविक आहे बघा, त्या वेळची परिस्थिती तशी होती. प्रसंगी पोटाला चिमटा काढायची सुद्धा वेळ आली होती तेव्हा, पण त्याच्यावरती मात केली म्हणून तर हे सगळं उभं राहिलं. पण एकदा पर्वतीला घेऊन तुम्हाला मला आता प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना. यांनी भरभरून दिलेलं आहे, तुम्हाला काय दिलं? तर संस्कार तर दिलेले आहेतच, पण त्या पलीकडे या दोघांबद्दल बोलायचं असेल तर प्रत्येक जण आपल्या भावना आज कशा व्यक्त करते? मी मोठा मुलगा नाही, याच्यामध्ये आम्हाला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. थोडासा हट्टीपणा सोडून जर दिला तर बाकी सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला कधी डिस्करेज करेन अशा तऱ्हेचं काही केलं नाही. त्यामुळे त्या अर्थाचा मिळवू देण्यामध्ये जो त्यांनी आम्हाला फ्री हँड दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. मला विशेष सांगायची गोष्ट अशी आहे, माझं त्यांचं कुठलंही नातं नाही, अजिबात नातं नाही. मी त्यांच्यानंतर जवळजवळ 8-10 वर्षानंतर नोकरीला लागलो आणि पुण्याहून माझी नोकरी बदली नाशिकला झाली. त्यावेळी ते हे नाशिकला होते. हे नावाने फक्त मी त्यांना ओळखत होतो. मी त्यांना पत्र टाकलं, मी असाचा नवीन येतो, मी पुण्याच्या पुढं गेलेलोच नाही, गाडीतच बसलेलो नाही. तर मला तू ये, मी तुझे सगळं जे मुलांना केलं नाही ते त्यांनी मला केलं. मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला 3 मुलं होती त्यांच्याकडे. मी 4था मुलगा जाऊन वहिनीने आणि नानाने माझ्यासाठी केलेलं आहे. 2 वर्ष मला सांभाळलेलं आहे, मुलासारखं सांभाळलं आहे. हे कोण करेल सांगा? आणि विशेषतः ह्याचं सगळं कॉन्ट्रीब्युशन नानाला जरी असलं तर घरची लक्ष्मी जी आहे ती त्याला जबाबदार जास्त आहे. मी आई नानांची मोठी मुलगी. आज आमच्यावर त्यांनी इतके मोठे आणि भरपूर संस्कार केलेले आहेत. माझ्या नानांची विचारसरणी ही उच्च आहे. त्यांच्या दोन्ही पायात रॉड घातलेले आहेत, तरीसुद्धा आज ते 3 किंवा 5 किलोमीटरसुद्धा आपल्याला हरवतील इतक्या वेगाने चालतात. दमणं हा प्रकार त्यांना माहिती नाही आहे. आणि सुखी संसार कसा करावा याच्या टिप्स मात्र नानांकडूनच सगळ्यांनी घ्याव्यात असं मला नक्की वाटतं. आत्ता 2 वर्षापूर्वी भाऊजय आणि बहिणीबरोबर अंदमानला सुद्धा ते जाऊन आले. सगळं कौतुकाने आनंदाने आम्हाला परत सांगताय. नोकरीला जायचो आणि मग मी सुरुवातीला साहेब कव्वाल्या गायचो. कव्वाली? एखादी ऐकवाला, एखादी कव्वाली 4 ओळी. हल्ली ऐकायलाच मिळत नाही हो कव्वाली. आकर के मेरी कब्र पर किसने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरी कब्र पर किसने जो मुस्कुरा दिया, आकर के मेरी कब्र पर, आकर के मेरी कब्र पर किसने जो मुस्कुरा दिया, तो आकर के मेरी कब्र पर किसने जो मुस्कुरा दिया, किसने जो मुस्कुरा दिया, अरे बिजली चमक के गिर पड़ी, गिर पड़ी, गिर पड़ी, अरे बिजली चमक के गिर पड़ी, मेरा सारा कफन जला दिया, बिजली चमक के गिर पड़ी, मेरा सारा कफन जला दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया, बिजली चमक के गिर पड़ी. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, इतक्या वर्षाचा हा सुखाचा संसार, हो की नाही, खूप कधी कधी तणावाचे प्रसंग पण आले असतील? आलेत ना साहेब. हां, आलेत, तणावाचे आलेत. पण त्यात फार मोलाचा धीर मला हिच्याकडून मिळाला. त्या तणावात मी चटकन, थोडा हळवा आहे पण चटकन त्या तणावाचा परिणाम करून घेतो माझ्यावर. पण ही नाही होईल, बरोबर होईल, खंडोबाच्या पाया पडा, भैरवनाथाच्या पाया पडा. माऊली,
तुम्ही तर आज काही बोलतच नाही आहात. मला सांगा, संसार तर सुरू झाला, लग्न झालं, तुम्ही यांच्या घरात आला, बरोबर? काय होती परिस्थिती त्यावेळेची? तेव्हा खूप अडचणीची परिस्थिती होती. एकटे कामाला होते, आई वडील होते, त्याच्यातही 2 मुलं पण होती खाणाऱ्या. त्याच्यामुळे मला खूप ॲडजस्ट करून घ्यावं लागलं. हो ना. बरं मला सांगा, तुम्हाला फिरायला कधी नेलं का हो त्यांनी तेव्हा? न्यायचं ना, फिरायला न्यायचं. कुठे? त्यातल्या त्यात न्यायचं ते. कुठे कुठे? कुठे चौपाटी, हा? कुठे राणीबाग. राणीबाग, हो? म्हणजे लांब असं नाही कुठे गेले. बरं, दोघांनी चित्रपट वगैरे बघितला की नाही तेव्हा? सिनेमा पाहिलं पाहिले 1-2 पाहिले. कुठला नेला होता? आम्ही पहिला दोस्ती. आई मला सांगा, हे कधी रागावतात का हो? नाही ना, कधीच? ते काय विचारूच नाही. आता कमी झाले. हो. तेव्हा खूप चिडायचे, खूप रागवायचे. आणि खरं सांगायला काय हरकत नाही ना, बोलायचं. आज काय ते बोला, काळजी करू नका, मी आहे. हा? तुम्ही कधी रागावला नाहीत ना? मला रागवायचा प्रश्नच नाही कधी आला. मी रागवले तर ते जास्त असतं. पण आता छान सुखात, आता एकदम एकदम मस्त, एकदम आनंदाचा, आनंदात होता. बरोबर ना? आता या टप्प्यावरती एक खेळ मला घ्यायचा आहे आणि बघूया ना या खेळामध्ये, कारण ना मी ह्या बोलत असताना मी बघतोय की जसजशा गप्पा रंगतायत, जुन्या आठवणी येत आहेत, दोघांच्याही डोळ्याच्या कडा हळूहळू पाणावू लागलेल्या आहेत, कारण त्या आठवणीच तशा होत्या. आता या ठिकाणी एका खेळात त्याच आठवणींना उजाळा देणारे काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघूया काय होणार. पहिला प्रश्न, आजीनी केलेला आजोबांना आवडणारा पदार्थ कुठला? झालं? आता दाखवा. काय लिहिलंय? गोड रवा शिरा. तुम्ही काय लिहिलंय? चिकन. आजी, प्रत्येक बरोबर उत्तराला 500 रुपयाचं बक्षीस आहे, लक्षात ठेवा. हा, आता दुसरा प्रश्न, आजोबांचं आवडतं वाद्य कुठलं? वाजवायला काय आवडतं वाद्य? देवा, हे बरोबर येऊ दे रे. दाखवा दाखवा आजी. ढोलकी. मी पेटी लिहिला. पेटी. काय आहे, ढोलकीला पेटीची साथ असल्याशिवाय संगीत बरोबर आणि शाहिरी गाणं किंवा पोवाडा पूर्ण होत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही दोघांनी दिलेली साथ उत्तम आहे. इतकी वर्ष सुरात वाजते. आजोबांना मिळालेला शासनाचा पहिला पुरस्कार कुठला? अपना उत्सव महाराष्ट्र शासन. अभिनंदन. चला चला, एक बक्षीस मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, आजोबांनी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा आजोबा कुठे कामाला होते? ते नोकरी सोडून जेव्हा शाहिरी त्यांनी सुरू केली तेव्हा शेवटची नोकरी कुठली होती आजोबांची? पोस्ट ऑफिस. अभिनंदन. शेवटचा प्रश्न, आजींचा आवडता म्हणजे साडी विकत घ्यायला गेल्या तर त्यासाठी आवडता रंग कुठला होता आजींचा? 1 2 3 दाखवा बघू. 1 2 3 पिवळा. अभिनंदन. 1500 रुपयाचं बक्षीस. लक्ष्मी तुमच्याकडे आली. की भरली मला अरे धडकी. वा, मी असं काही सांगितलंच नाही तुम्हाला. मी कुठे काय विचारलंय? बोलून वादविवाद होतात न बोललेलं. आजींचं तापटपणा कमी होणं बोलण्यावर अवलंबून आहे.